काँग्रेसच्या शहर अध्यक्षावर टक्केवारी मागणीचा माजी नगराध्यक्ष डांगे यांचा आरोप. समर्पक चर्चा न झाल्यानं बिलोणे निविदा भरणार शहर अध्यक्ष पाटील. पालिकेतील विरोधी आघाडीचे नेते विजय पाटील यांनी विकास कामांमध्ये आम्हालाही टक्केवारी द्यावी अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलाय. या आरोपामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. डांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय की आमदार यांच्याकडे विकास निधी संदर्भात चर्चा सुरू असताना विजय पाटील यांनी थेट टक्केवारीची मागणी केली. जनतेनं आमच्या हातात सत्ता दिली आहे, आम्ही विकासाचे काम करणार आहोत, टक्केवारीचं राजकारण करणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगत आमदार पाटील यड्रावकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्याचं डांगे यांनी सांगितलंय. डांगे पुढे म्हणाले की शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांसाठी निधी मंजूर करण्याचं काम सुरू आहे. अशावेळी टक्केवारीसारखी मागणी करणं म्हणजे विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय. आमदार पाटील यड्रावकर यांनी देखील विकास कामांबाबत कोणती तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिल्याचं डांगे यांनी नमूद केलंय. राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप केले जाऊ शकतात, मात्र विकास निधीतून टक्केवारीची अपेक्षा ठेवणं ही गंभीर बाब आहे असंही ते म्हणाले.